अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवय्यांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स, रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स AC डायनिंग हॉल. फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता, 64 मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा. मोबाईल नंबर 86 37 70 0070. अच्छे लोक अच्छी पसंद रॉयल बिर्याणी अँड केटरर्स. कर्मवीर अण्णांचे सहकारी आणि 25 वर्ष कोणताही भत्ता न घेता निस्वार्थीपणे संस्थेची सेवा करणारे मानस सचिव पैगंबरवासी ॲडव्होकेट इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार 30 डिसेंबर रोजी ॲडव्होकेट आशुतोष कुंभकोणी यांना प्रदान करण्यात येणार आहे. याबाबत पैगंबरवासी ॲडव्होकेट इस्माईल साहेब मुल्ला यांचे चिरंजीव ॲडव्होकेट दिलावर मुल्ला यांनी संस्थेचे आभार मानले. हा पुरस्कार 2004 पासून दिला जात असून प्राचार्य डॉक्टर ND पाटील, अप्पासाहेब पाटील, क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी, नामदार पतंगराव कदम, ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे, PB कडू पाटील, रावसाहेब कसबे, अजितदादा पवार, शंकरराव कोल्हे, गणपतराव देशमुख, उल्का महाजन, उषाताई मडावी, शंकरराव कोल्हे, महादेव बाड, डॉक्टर सुरेश धामणे, रामशेठ ठाकूर, नामदार दिलीप वळसे पाटील, दिलीप भोसले यांना प्रदान करण्यात आला असून यावर्षीचा पुरस्कार ॲडव्होकेट आशुतोष कुंभकोणी यांना प्रदान करण्यात येणार असून रयत शिक्षण संस्था पैगंबरवासी इस्माईल साहेब मुल्ला यांच्या स्मृतींना कायमच उजाळा देत आली असून मुल्ला कुटुंबीय नेहमीच त्यांच्या ऋणात राहील असे त्यांनी सांगितले. रयत शिक्षण संस्थेचे ऑनररी सेक्रेटरी आणि माझे वडील पैगंबरवासी इस्माईल साहेब मुल्ला यांची आज 50वी पुण्यतिथी 30 डिसेंबर रोजी साजरी करण्यात येत आहे. आणि या कार्यक्रमास आपण हा जो दरवर्षी पुरस्कार देत असतो तो यावर्षी ॲडव्होकेट आशुतोष कुंभकोणी, ॲडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र यांना देणार आहोत. आणि या कार्यक्रमाचे स्वरूप म्हणजे 1,00,000 रुपये आणि त्याबरोबर मानचिन्ह, मानपत्र हे देण्यात येणार आहे. सुरुवातीस मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की आजपर्यंत या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम जो सुरू झाला इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार तो सन 2004 पासून झालेला होता. त्या नावामध्ये बदल होता, इस्माईल साहेब मुल्ला पुरस्कार असा होता. तो 2004 पासून सुरू झाला आणि पहिले मानकरी होते ते रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन आणि सहकार महर्षी शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर ND पाटील साहेब, त्यांना हा पहिला पुरस्कार दिला गेला. आणि दुसरा जो पुरस्कार होता तो आमच्या संस्थेचे संघटक आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचे चिरंजीव अप्पासाहेब भाऊराव पाटील यांना देण्यात आलेला होता. मी सगळ्यांची नामावली घेत नाही, पण मागच्या 2-3 वर्षामध्ये हा जो पुरस्कार दिला तो नामदार आत्ताचे नामदार डॉक्टर दिलीप वळसे पाटील साहेब, तसंच पतंगराव कदम साहेब आणि माजी चीफ जस्टिस दिलीप भोसले साहेब यांना देण्यात आलेला होता. हा पुरस्कार आपण 2004 सालापासून देतो. संस्था ज्याप्रमाणे हा कार्यक्रम करते यापेक्षाही मला फार मोठी म्हणजे एक भावना माझ्या मनात आहे की रयत शिक्षण संस्थेनं माझ्या वडिलांनी जे 23 वर्ष ऑनररी सेक्रेटरी, त्याच्या आधी प्राथमिक शिक्षण समिती चेअरमन, त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून जे काम केलं त्या कामाची पोचपावती म्हणून संस्थेनं उतराई होण्यासाठी 3 महत्त्वाच्या गोष्टी केल्या. आणि त्यामध्ये पहिली होती ते संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळं एक स्मारक तयार केलं आणि ते म्हणजे संस्थेचे एकमेव असणारे विधी लॉ कॉलेज, याला इस्माईल साहेब मुल्ला लॉ कॉलेज असं नामाभिन केलं.
आणि त्यानंतर दुसरी गोष्ट जी केली ती त्यांचं हे स्मारक जे आहे ते शब्दरूपाने चिरंतन करण्यासाठी संस्थेनं संविधान नावाचा ग्रंथ त्यांच्या नावानं प्रसिद्ध केला. हा एक दुसरं. आणि तिसरं, हा जो जीवनगौरव पुरस्कार जो आता सुरू केलेला आहे तो संस्थेचं आमच्यावर इतकं मोठं ऋण आहे कुटुंबावर, आम्ही ते कदापि विसरू शकत नाही आणि विसरणारही नाही. त्या दृष्टीनं मी आजपर्यंत माझ्या हातून जेवढं काही काम होईल तेवढं मी करत आलेलो आहे. कुठल्याही भावनेनं निरपेक्ष भावनेनं निस्वार्थ वृत्तीनं मी हे काम करतो आहे. ते माझ्या वडिलांना श्रद्धांजली होण्यासाठी हे मी काम करतो आहे आणि मी संस्थेचं जन्मभर याप्रमाणे ऋणी राहीन.